मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव आजपासून परत एकदा 2-3 दिवसाचा शेतकऱ्यांसाठी अंदाज येत आहे। कारण की राज्यामध्ये थोडं अंशतः ढगाळ वातावरण असल्यामुळे मराठवाड्यात देखील थंडी दिवसा ढगाळ वातावरण राहणार आहे 25 जानेवारीपर्यंत आणि दिवसा मात्र ढगाळ रात्रीच्या थंडी राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा। त्याच्यानंतर पश्चिमी विदर्भाकडे जाऊ। पश्चिमी विदर्भामध्ये दिवसा थोडं अंशतः ढगाळ राहणार आहे 25 जानेवारीपर्यंत आभाळ ढगाळ राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। फक्त पूर्व विदर्भामध्ये अमरावती, चांदूर बाजार, दर्यापूर, तसेच वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर त्या भागामध्ये ढगाळ वातावरणासहित कुठंतरीमध्ये पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी कुठंतरी पावसाच्या सरी पडतील फक्त पूर्व विदर्भामध्ये म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पूर्व विदर्भातच तुरळक ठिकाणी काही भागामध्ये तुरळक सरी येते। त्याच्यामध्ये बघायचं झालं तर अमरावती, चांदूर बाजार, वर्धा, नागपूर, भंडारा त्या भागामध्ये थोडेफार पावसाच्या सरी पडतील म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। 25 जानेवारीपर्यंत फक्त पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण आणि थोडी पावसाची थोडी शक्यता आहे। सगळीकडे पाऊस नाही, सर्वदूर नाही पूर्व विदर्भात म्हणून हे देखील अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि रात्रीच्याला परत थंडी राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात द्यायचा। आणि मराठवाड्यात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे। मराठवाड्यामध्ये दिवसा ढगाळ वातावरण 25 जानेवारीपर्यंत राहणार आहे, रात्रीच्याला थंडी कायम राहणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात दिवसा देखील थंडीचा गारवा जाणार आणि रात्री थंडी राहणार आहे। उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीचा पारा कायम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। पण राज्यामध्ये आता जवळपास 28 जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। फक्त पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी काही ठिकाणी पावसाच्या सरी पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांसाठी देत आहे। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।